नमस्कार मित्रांनो, BA द्वितीय वर्ष अभ्यासपत्रिका 7वी आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास यामधील काव्य वाङ्मयाचा विचार आपण व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। केशवसूत आणि समकालीन कवी हा आपला मुद्दा चालू होता आणि त्यामध्ये केशवसूताची कविता, गोविंदाग्रजांची कविता, रेव्हरंट नावा टिळकांची कविता याचा आढावा मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण घेतला होता। या व्हिडिओमध्ये आपण बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि कवी विनायक या दोन कवींच्या कवितांचा थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत। मित्रांनो, सुरुवातीला आपण बालकवींच्या कवितेचा आढावा घेऊया। आपणा सर्वांना कल्पना आहे की मराठीमध्ये त्र्यंबक बापूजी ठोंबरे जे बालकवी यांना टोपण नावानं लिखाण करतात, यांचं कवितेतलं स्थान अतिशय मोठं आहे। 1890 ला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1918 ला दुर्दैवानं वयाच्या 28व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला। निसर्ग कवी म्हणून सर्व प्रसिद्ध ते आहेत। त्यांच्या ज्या कविता आहेत तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग कविता आहेत, म्हणून त्यांच्या निसर्ग कवितेचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। आपणा सर्वांना कल्पना आहे की त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी पहिली कविता बालकवींची लिहिली गेली, ती म्हणजे वनमुकुंद नावाची। वयाच्या 17व्या वर्षीची या छोट्याशा कवीला बालकवी अशी पदवी मिळाली। रेव्हरंट टिळक असतील, गडकरी असतील, यांचा सहवास या कवीला लाभला। केशवसूत समकालीन कवीमध्ये छोटा असलेला हा बालकवी, पण कवितेनं आणि निसर्गातलं सौंदर्य त्यांनी जे चित्रित केलं त्यामुळं सर्वात वरच्या पदाला जाऊन पोहोचलेला आहे। बालकवींचा जेव्हा आपण विचार करतो त्यांच्या मृत्यूचा, तर रेल्वेचा रूळ क्रॉस करत असताना अचानकपणे ते रेल्वे खाली आले आणि त्यांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। रेव्हरंट टिळकांनी त्यांच्यावर पाखरा येशील का परतून नावाची कविता सुद्धा लिहिलेली आहे, कारण रेव्हरंट टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या घरी हा बालकवी राहिला। या बालकवींनी ज्या कविता लिहिल्या त्याच्यातल्या सुरुवातीला आपण एक सामाजिक कवितेचा विचार करू, नंतर त्यांच्या निसर्ग कवितेचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। त्यांच्या सामाजिक कवितेमध्ये एक धर्मवीर नावाची कविता आहे, जी केशवसूताच्या प्रभावातून त्यांनी लिहिली। धर्मवीर कवितामध्ये तुतारी सारखाच आशय आहे आणि तुतारीमध्ये जो आवेश केशवसूतांचा आहे तोच आवेश धर्मवीर नावाच्या कवितेमध्ये सुद्धा सापडतो, म्हणजे त्यांची उल्लेखनीय अशी सामाजिक कविता। बाकी बालकवींनी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग कवितात लिहिल्या, कारण त्यांचं मन हे नेहमी निसर्गातच रमलं। निसर्गातली सौंदर्य चित्रित करावीत असं त्यांना नेहमी वाटलं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग कविता लिहिल्या। आनंदी आनंदगडे असेल, निर्झरास नावाची कविता असेल, फुलराणी नावाची कविता असेल, संध्या रजनी नावाची कविता असेल, औदुंबर, श्रावण मास या त्यांच्या कविता खूप गाजल्या आणि या सगळ्या कवितेमधून त्यांनी निसर्गाचं सुंदरतेचं, निसर्गातील सुंदरतेचं चित्रण केलेलं आहे। आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे यामध्ये सगळीकडे निसर्गामध्ये कसा आनंद भरून राहिलेला आहे, तर हे वर्णन त्यांनी केलेलं आहे। श्रावण मास या कवितेमध्ये तर श्रावण महिन्याचं अतिशय सुंदर असं चित्र केलंय। श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चहूकडे, क्षणात येती क्षण शरशिर शिशे शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे। म्हणजे श्रावण महिना कसा आहे की क्षणात शिरशिर शिरवे येतात, थोडा पाऊस येतो आणि ऊन पावसाचा खेळ या श्रावण महिन्यामध्ये चालू असतो। सूक्ष्म असं श्रावण महिन्याचं चित्रण आणि त्या महिन्यातली आल्हाददायकता त्यांनी चित्रित केलेली आहे। फुलराणी नावाच्या कवितेमध्ये एका फुलाच्या कलिकेचं वर्णन आहे आणि तिचं लग्न रविकिरण जो आहे, रवीचा जो किरण आहे त्याच्यासोबत रवी बरोबर लावून दिलेला आहे। मानवी रूप निसर्गातल्या या सर्व निसर्गाला मानवी रूप देण्याचं काम बालकवीने केलेलं आहे। निर्झरासमध्ये सुद्धा एक झरा आहे, जो छोटासा बाल झरा आहे आणि बालकासारखा तो कसा वागतो, दवडतो, पळतो, हे वर्णन करण्याचं काम त्यांनी त्या निर्झरास नावाच्या कवितेमधून सुद्धा केलेलं आहे।
औदुंबर सुद्धा अशीच निसर्गाचं वर्णन करणारी खूप सुंदर कविता आहे की जळात पाय टाकून बसला औदुंबर, आणि सगळं तिथलं वर्णन आहे की ती वाकडी तिकडी वाट चाललेली आहे, 4 घराचं गाव आहे वसलेलं, आणि एक काळ्या डोहाकडं अशी वाकडी तिकडी वाट निघालेली आहे, आणि त्या डोहामध्ये पाय टाकून कोण? औदुंबर बसलेला आहे. म्हणजे निसर्गाचं पूर्ण वर्णन बालकवी औदुंबर मधून सुद्धा करतात. म्हणजे एकंदरीत काय तर निसर्गातलं स्वच्छंदी जीवन चित्रित करणे, निसर्ग वर्णन करणे, आणि सर्व सुख जे आहे ते निसर्गातच आहे. कारण जेथे वसे वनराई वृत्ती रमे तेथे माझी, असं ते म्हणतात की जिथं वनराजी असते तिथंच माझी वृत्ती रमते. निसर्गातल्या त्या सुंदरते पुढं आपलं जे मानवी जीवन आहे ते फिका आहे, अशी बालकवीची धारणा होती. आणि त्याच्यामुळं मानवी जीवनामध्ये उदासीनता आहे. म्हणजे स्वार्थाच्या या बाजारात किती पाखरे रडतात, मोदतयांना का मिळतो, असं ते म्हणतात की हे स्वार्थाचा बाजार आहे आणि याच्यात कितीतरी माणसं रडत बसतात, कुतत बसतात. खरं आनंद निसर्गात आहे, खरं सौंदर्य निसर्गात आहे, आणि म्हणून आपण निसर्गाकडे वळलं पाहिजे. असा निसर्गाचं चित्रण करणारा हा कवी दुर्दैवानं वयाच्या 28व्या वर्षी हे जग सोडून गेला, आणि त्यांची कविता मात्र अजरामर राहिली. असे बालकवी, त्यांच्या काही कविता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यानंतर दुसरे जे कवी आहेत ते म्हणजे कवी विनायक. हे जे कवी विनायक आहेत यांचं नाव आहे वि. ज. करंदीकर, आणि कवी विनायक या टोपण नावानं ते लिखाण करतात. हे राष्ट्रीय कवी म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण यांनी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रावर कविता लिहिल्या, देशभक्तीवर कविता लिहिल्या. त्यामुळं त्यांचं स्थान कवितेमध्ये तितकंच महत्त्वाचं आहे. यांनी सुरुवातीला आपण यांच्या काही ज्या कविता आहेत इतर प्रकारच्या त्याचा आढावा घेऊ. काही कविता केशवसुताच्या प्रभावातून त्यांनी कविता लिहिल्या, जसं चिमणी, नदी आणि कवी, प्रीती निमाली तर, सुवास, स्त्री आणि पुरुष, या सगळ्या कवितेवर केशवसुतांच्या कवितेचा प्रभाव जाणवतो. केशवसुतांची जशी तुतारी आहे, केशवसुताची जशी आम्ही कोण नावाची कविता आहे, त्याच पद्धतीनं कविविषयक कल्पना, सामाजिक कविता या केशवसुताच्या प्रभावातून विनायकांनी लिहिलेल्या आहेत. मित्र आणि केशवसुत, म्हणजे केशवसुत संप्रदायामध्ये आणि केशवसुताचे मित्र म्हणून हे विनायक अतिशय महत्त्वाचे आहेत. विनायकांना जे ओळखलं जातं मराठी कवितेमध्ये ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय कवी म्हणून, किंवा ज्यांना बोधप्रधान कविता त्यांनी लिहिल्या. विनायकांनी आपल्या कवितेमधून शिवकाळ डोळ्यासमोर ठेवला, आणि शिवाजी महाराजांचा जो राज्यकारभार होता, शिवाजी महाराजांचं जे रयतेचं राज्य होतं, तर त्याचा आदर्श मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांची कविता ही बोधप्रधान आणि आदर्शवादी कविता आहे. काही कविता त्यांनी शिवाजी महाराजांवर लिहिल्या, त्याच्यामध्ये बघा शिवसंदेश नावाची कविता आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतला पाहिजे असं ते म्हणतात की ऐश्वर्यलयास गेले जडले दारिद्र्य कपाळी. पेशवे काळाबद्दल ते वर्णन करतात की ऐश्वर्यलयास गेलं त्या काळामध्ये आणि दारिद्र्य आमच्या आलं. एक एवढं चांगलं जीवन शिवाजी महाराजांचं होतं बघा. पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविक आलं असं ते म्हणतात की ज्यांचं पूर्व दिव्य चांगलं असतं. आम्हाला शिवाजी महाराजांसारखं आमचा पूर्वज होते, मग आमचा भविष्यकाळ सुद्धा रम्य असला पाहिजे. महाराष्ट्रवीरांचा बाणा श्री शिवराणा. म्हणजे शिवाजी महाराज कसा होता, शिवाजी महाराज कसे होते तर महाराष्ट्रवीरांचा बाणा. वीर लोक ज्या माणसानं निर्माण केले, ज्यांच्या तालमीमध्ये वीर लोक निर्माण झाले, असे शिवाजी महाराज, त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. म्हणून शिवसंदेश असेल, शिवराज्य दर्शन नावाची कविता आहे, महाराष्ट्र लक्ष्मी नावाची कविता आहे की हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होता, समृद्ध होता, पण पेशवाईच्या काळामध्ये जी काही अंतर्गत बंडाळी होती त्याच्यामुळे हे ऐश्वर्यलयास गेलं. आणि म्हणून देशभक्ता प्रासादबंदिशाला, शृंखलाच्या गुंफिल्या त्या समाळा, चिता सिंहासन शूल राजदंड, मृत्यूदैवत हे अमरता उदंड. म्हणजे माणसाचं जगणं कसं आहे तर सिंहासन म्हणजे चिता आहे, शूल राजदंड हा हे राज्यकारभार करणं म्हणजे इतकं सोपं नाही. ती एक बंदीशाळा आहे आणि तिथं आपलं आयुष्य पूर्ण घालवावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण
तसं जगणं जगलं पाहिजे, त्या माणसांचा आदर्श घेतला पाहिजे असं चित्रण ते करतात. शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांनी आपल्या कवितेमधून सांगितला. याचबरोबर त्यांनी काही आदर्श जीवनाच्या कथा, जे पौराणिक पात्र आहेत त्याच्याही गायलेल्या आहेत. अहिल्या नावाची त्यांची दीर्घ कविता प्रसिद्ध आहे. राणी दुर्गावतीचं जीवन चित्रण त्यांनी त्या कवितेमधून केलेलं आहे. संयोगिता नावाची त्यांची कविता आहे, ज्याच्यामध्ये जयचंद्र राठोडाची मुलगी संयोगिता आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या शौर्याची गाथा सांगितलेली आहे. कृष्णा कुमारी वीरमती ही सुद्धा त्यांची गाजलेली कविता. ही जी कथागीता आहेत, म्हणजे गीताच्या माध्यमातून काही कथा मांडलेल्या आहेत, तर अतिशय चांगल्या आहेत, दीर्घ आहेत, लालित्यपूर्ण आहेत, बोधवादी आहेत. आपल्या इतिहासातून आपण बोध घेतला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी कवी विनायक आपल्या कवितेमधून मांडताना दिसतात. तर असे हे कवी विनायक ज्यांनी काही केशवसुताच्या प्रभावातून कविता लिहिल्या, तर जास्तीत जास्त राष्ट्रीय कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांना राष्ट्रीय कवी म्हटलं जातं, परंपरापूजक कवी म्हटलं जातं. त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे की ते परंपरापूजक कवी आहेत. बोधवादी कविता त्यांनी लिहिली म्हणून त्यांच्या कवितेचं ते सुद्धा वैशिष्ट्य मानलं जातं. इतिहासाचा आदर्श सांगण्याचं काम त्यांनी कवितेमधून केलेलं आहे, हेही त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. तर अशी एकंदरीत त्यांच्या कवितेची काही वैशिष्ट्ये आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर या बालकवीच्या निसर्ग कविता आणि कवी विनायकाच्या राष्ट्रीय कविता यांचा विचार या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण केलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.